मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 5 बिगेस्ट मिस्टेक्स डन बाय द एम-एस-टी सी-ई-टी स्टुडंट्स व्हाईल गिव्हिंग द एक्झाम अँड गेट अ लो पर्सेंटाइल. सी-ई-टीचे विद्यार्थी स्टडी खूप करतात, हार्डवर्क करतात अँड स्टिल गेट अ लो पर्सेंटाइल. व्हाय दिस हॅपन? You know, the problem is not only the lack of knowledge, but poor practice, wrong strategy, and careless exam approach is also responsible for low percentile. So, in this video, we are going to understand how to avoid the mistakes and get a more percentile that we deserve. Okay, let's get started. The first mistake is not understanding the exact exam pattern. म्हणजे विद्यार्थ्यांना एक्झाम पॅटर्नच माहीत नसतो. म्हणजे कोणता क्वेश्चन येणार आहे, किती क्वेश्चन येणार आहे, किती मार्क्ससाठी येणार आहे, कशाप्रकारे ऑर्डर असणार आहे. आपलं कॉम्प्युटर बेस एक्झाम होत असते, तर त्याप्रकारे कसं सेक्शन वाईज कसं डिव्हिजन होणार आहे. मग त्यानुसार आपण आपला टाईम मॅनेजमेंट वगैरे काहीच करत नाही. म्हणजे याने काय होतं, आपली प्लॅनिंग काहीच नसते आणि आपल्याला नुसतं कन्फ्युजन होतं. त्यामुळे सर्वात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे एक्झाम पॅटर्न तुम्हाला माहीत पाहिजे, कशाप्रकारे एक्झाम होणार आहे. यासाठीचा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी आमच्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो तुम्ही नक्की बघावा. जेणेकरून तुम्हाला एक्झाम पॅटर्न कळेल. तर यासाठी करेक्ट अप्रोच काय असणार आहे आपला? फर्स्ट अंडरस्टँड द कंप्लीट एक्झाम पॅटर्न. नो द मार्किंग स्कीम, टाईम ड्युरेशन अँड सब्जेक्ट वाईज स्ट्रक्चर. स्टडी विथ अ क्लिअर प्लॅन अलाइन टू द ॲक्चुअल पेपर फॉर्मॅट. प्रॅक्टिस मॉक टेस्ट दॅट मॅच द रिअल एक्झाम स्ट्रक्चर. म्हणजे तुला एक्झाम स्ट्रक्चर तुम्हाला जर माहिती असतं, तर तुम्ही मॉक टेस्ट कशाप्रकारे देणार आहे, की तुम्हाला पेपरमध्ये त्याचा फायदा होईल. ठीक आहे. हीच आपली आपली पहिली मिस्टेक आणि ही आपण कशाप्रकारे आपण सॉर्ट आउट करणार आहे ते सुद्धा आपण बघितलंय. देन नेक्स्ट इज इग्नोरिंग क्लास 11 बेसिक्स अँड फोकसिंग ओन्ली ऑन क्लास 12. आता विद्यार्थ्यांची सर्वात मोठी चूक काय असते? विद्यार्थ्यांना वाटतं 12वीचा क्लास 12चा आपल्याला किती पर्सेंट सिलेबस आहे? 80% सिलेबस सी-ई-टीमध्ये विचारणार आहे. सो सगळ्या विद्यार्थ्यांचा फोकस फक्त क्लास 12 कडे असतो. क्लास 11चं बेसिककडे लोकं इग्नोर करतात, विद्यार्थी इग्नोर करतात. पण त्या गोष्टी असं करून जमणार नाही. आपल्याला आपला जर बेसिक असेल, बेसिक स्ट्राँग असेल, तर आपण पुढे जे ॲडव्हान्स शिकणार आहोत, त्या गोष्टी आपल्याला इझिली ग्रॅब करता येतात. ठीक आहे. त्यामुळे आपला करेक्ट अप्रोच काय असणार आहे? कव्हर बोथ 11th क्लास एंड 12th क्लास सिलेबस प्रॉपरली. म्हणजे तुम्हाला 11च्या सगळ्या गोष्टी माहिती असतील, बेसिक ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेज वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल आणि मग तुम्ही क्लास 12 वरती फोकस करू शकाल. Strengthen fundamentals before moving to advanced practice. Allocate dedicated time for class 11 revision each week. Remember 20% MHT is from class 11. Do not ignore it. आता 11th मधनं आपल्याला 20% सिलेबस विचारणार आहेत. प्लस आपल्याला जे क्लास 12 साठी बेसिक पाहिजे ते सुद्धा क्लास 11th मध्ये आहे. सो 11च्या सिलेबसला इग्नोर करून जमणार नाही. 11चा सिलेबस सुद्धा तुमच्यासाठी इम्पोर्टंट असणार आहे. ठीक आहे. ही झाली आपली सेकंड मिस्टेक ती आपल्याला दुरुस्त करायची आहे. त्यानंतर थर्ड वन बघू. थर्ड मिस्टेक अँड इम्पोर्टंट मिस्टेक सॉल्व्हिंग व्हेरी फ्यू मॉक टेस्ट. विद्यार्थ्यांनी जेवढ्या जास्त मॉक टेस्ट देणार, त्याच्यात तेवढा जास्त फायदा त्याला एक्झाममध्ये होणार आहे. मॉक टेस्ट हा सर्वात इम्पोर्टंट पार्ट आहे एम-एस-टी सी-ई-टी एक्झामचा. कारण ज्यावेळेस आपण पेपरमध्ये जातो, त्यावेळेस आपल्याला मॉक टेस्टची प्रॅक्टिस जर नसेल, तर आपलं टाईम मॅनेजमेंट हुकतं. आपल्याला तिथे प्रेशर येतं. आपल्याला तिथं ते प्रेशर हँडल करणं, हे आपलं मॉक टेस्टचं काम आहे, की आपल्याला प्रॅक्टिस देतं. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे, सॉल्व्ह फुल लेंथ मॉक टेस्ट रेग्युलरली अंडर टाइम कंडिशन. Analyze every test carefully to identify weak areas. Track your improvement in speed and accuracy over time. Treat each mock test like the real exam. No shortcuts. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपल्याला मॉक टेस्ट द्यायची आहे. किती मार्क्सची? 200 मार्क्सची मॉक टेस्ट आपल्याला ट्राय करायची आहे. ज्यामध्ये 50 क्वेश्चन काय असणार आहे, मॅथ्सचे असणार आहे, 50 क्वेश्चन फिजिक्स आणि 50 क्वेश्चन केमिस्ट्रीचे असणार आहे. अशी फुल लेंथ मॉक टेस्ट आपल्याला रेग्युलरली अंडर टाईम कंडिशन्स द्यायची. म्हणजे आपण बरोबर आपण रिअल एक्झामला कसं बसतो, तशा प्रकारे आपल्याला मॉक टेस्टला सुद्धा प्रायोरिटी द्यायची. जेवढ्या जास्त तुम्ही मॉक टेस्ट द्याल, जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल, तेवढीच तुम्हाला फायनल एक्झामला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे मॉक टेस्ट इज मस्ट फॉर द एम-एस-टी सी-ई-टी स्टुडंट्स. फोर्थ मिस्टेक इज स्पेंडिंग टू मच टाईम ऑन डिफिकल्ट क्वेश्चन्स. ठीक आहे. आता सी-ई-टीचं तुम्हाला अगोदर सांगतो. सी-ई-टीचा जो काही डिफिकल्टी लेव्हल आहे ती जे-ई-ईच्या खाली आहे. सो डिफिकल्ट क्वेशन्स येण्याचे चान्सेस असतात.
पण त्याची जेवढं त्याच्यावर तुम्ही जास्त वेळ खर्च कराल, तिकडं तुमचे तेवढेच मार्क्स कमी होऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे जास्त वेळ हा डिफिकल्ट प्रॉब्लेमवरती देण्याऐवजी सोपे क्वेशन्स तर कराच आणि डिफिकल्ट क्वेशन्सला हँडल करायला सुद्धा शिका. पण जास्त वेळ त्याला देऊ नका. करेक्ट अप्रोच आपण बघू काय असणार आहे. अटेम्प्ट ईझी अँड मॉडरेट क्वेशन फर्स्ट. Skip lengthy or difficult questions initially. Return to skip questions only if time remains. Practice this strategy in every mock test until it becomes a habit. ठीक आहे. आता काय विषय आहे, ज्यावेळेस पेपरमध्ये आपल्याला सगळे क्वेशन्स आपल्याला येतो समोर. मॅथेमॅटिक्सचे बरेचसे काही डिफिकल्ट प्रॉब्लेम असतील, ते आपण काय करायचे स्किप जास्त वेळ जर लागत असेल सॉल्व्ह करायला, तर आपण तेवढ्यापुरते स्किप करायचे आणि जे सोपे-सोपे प्रॉब्लेम आहे, पेपरमध्ये बसल्या-बसल्या जे सर्वात अगोदर ईझी प्रॉब्लेम असते, ते सगळे अगोदर सॉल्व्ह करून घ्यायचे आणि त्यानंतर डिफिकल्ट क्वेशनला उरलेला वेळ द्यायचा. जेणेकरून तुमचं टाईम मॅनेजमेंट बरोबर बसेल आणि वेळेत तुमचा पेपर पूर्ण होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही. सो कोणताही क्वेशन एम्प्टी सोडायचा नाही. 100% आपले अटेम्प्ट झालेला पाहिजे पेपर. ही गोष्ट सर्वात इम्पोर्टंट आहे, की आपला पेपर पूर्ण सॉल्व्ह झालेला पाहिजे, पूर्ण अटेम्प्ट झालेला पाहिजे. मग कसा असणार आहे आपला फ्लो? पेपर आपल्यासमोर आला, तर आपण सर्वात अगोदर सगळे ईझी क्वेशन सॉल्व्ह करणार आहोत. त्यानंतर परत रिटर्न येऊन आपण आपल्या डिफिकल्ट क्वेशन्सला लिमिटेड टाईम देणार आहोत. सॉल्व्ह होतात का ते बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण आपल्या शेवटच्या जे वेळ असेल, त्या वेळेमध्ये आपण आपले सगळे क्वेशन अटेम्प्ट करायचे आहेत. जे आपल्याला येणार नाहीत. का मारा, काहीही करा, पण सगळा पेपर अटेम्प्ट करून या. कारण निगेटिव्ह मार्किंग आपल्याला पेपरमध्ये नाहीये. ठीक आहे, कळालं? त्यानंतर 5वी मिस्टेक जी करते पोरं, लॅक ऑफ रिव्हिजन एंड फॉर्म्युला प्रॅक्टिस. आता ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन हा सर्वात इम्पोर्टंट पार्ट येतो मॅथेमॅटिक्स मधला. फिजिक्समध्येही तसंच असतं. केमिस्ट्रीमध्ये फॉर्म्युलाज वगैरे फार कमी असतात. पण मॅथ आणि फिजिक्समध्ये फॉर्म्युलाज वगैरे खूप जास्त असतात. त्यामुळे आपली फॉर्म्युला प्रॅक्टिस सुद्धा झाली पाहिजे. आणि रिव्हिजन करताना केमिस्ट्रीची रिव्हिजन करताना आपल्याला तिथं ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्यानंतर आपली इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अशा प्रकारे आपल्या केमिस्ट्रीची रिव्हिजन सुद्धा झाली पाहिजे. त्याचा करेक्ट आपल्याला कसा असणार आहे अप्रोच तो बघूया. रिवाइज फॉर्म्युलाज, रिएक्शन्स अँड शॉर्टकट्स रेग्युलरली. कीप अ शॉर्ट रिव्हिजन नोटबुक फॉर डेली रिव्ह्यू. Dedicate the last 30 days fully to revision and mock test. Focus on height weightage chapters during final revision. आता इथे बघा, फोकस ऑन हाय वेटेज चॅप्टर्स ड्युरिंग द फायनल रिव्हिजन. आता ज्यावेळेस शेवटचे काही दिवस राहणार आहेत, त्यावेळेस आपल्याला पहिली गोष्ट ती बघायची, की आपला एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणता चॅप्टर मधून किती क्वेशन येणार आहे. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला जमल्या, तर आपण पेपरमध्ये नक्कीच चांगले मार्क्स मिळवू शकतो. आता रिव्हिजन कशाप्रकारे असणार आहे? जे आपले पॉइंट कव्हर झालेले आहेत, जे आपले चॅप्टर्स कव्हर झालेले आहेत, त्याला फक्त रिव्हिजन देत राहणं, हे सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे रिव्हिजन आणि फॉर्म्युला प्रॅक्टिस इम्पोर्टंट आहे. आता शेवटची गोष्ट म्हणजे आपण काय कन्क्लूड केलं, की आपण या मिस्टेक्स कशा सॉल्व्ह करू शकतो. सगळ्यात पहिले आपल्या अंडरस्टँड द एक्झाम पॅटर्न प्रॉपरली. त्याचा आपल्याकडे व्हिडिओ अवेलेबल आहे. डू नॉट इग्नोर क्लास 11 बेसिक्स. आपल्याला बेसिक सुद्धा आलं पाहिजे. सॉल्व्ह रेग्युलर मॉक टेस्ट. मॉक टेस्ट सॉल्व्ह करणं आणि आपल्या मिस्टेक्स अॅनलाईज करणं, ही सगळ्यात मोठी इम्पोर्टंट गोष्ट आहे, जी तुम्हाला पेपरमध्ये सगळ्यात जास्त इम्पोर्टंट ठरणार आहे. मॅनेज एक्झाम टाईम स्मार्टली. म्हणजे टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करता यायला पाहिजे. हे सगळं टाईम मॅनेजमेंट झालं, एक्झाम पॅटर्न प्रॉपरली, हे सगळ्या गोष्टी मॉक टेस्टमध्ये आपल्याला मदतीला येणार आणि त्याच आपल्याला एक्झाममध्ये फायदेशीर ठरणार. रिवाइज फॉर्म्युलाज अँड कन्सेप्ट अगेन अँड अगेन. ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ आपला कशावर येणार आहे? आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे चॅप्टर वाईज वेटेज. म्हणजे कोणत्या चॅप्टरमधनं किती क्वेशन येणार, असा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला कमी दिवसात जास्त अभ्यास करायला मदत होईल. चला व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.